श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। खूप सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, रिक्वेस्टेड व्हिडिओ आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण कळेल। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, हाईपचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच आपल्या मुला-मुलींचा विषय। आपण सगळेच व्हिडिओ तेवढ्याच लेडीज किंवा तेवढेच जेंट्स माझे बघतात जे संसारिक आहेत किंवा ज्यांना मुलं आहेत, मुली आहेत, असेच लोक माझे व्हिडिओ बघतात। म्हणजे कॅटेगरी आहे 25 वयाच्या पुढे आणि 60 वर्षापर्यंत अशी आम्हाला यूट्यूब याच्यामध्ये कळते। त्यामुळे मी तुम्हाला सांगते की सगळ्यांनाच एक मूल, दोन मूल असे आहेत, असे संसारिक व्यक्तीच आपले व्हिडिओ बघतात। आणि म्हणूनच मला सतत रिक्वेस्ट येत असतात की ताई, आमच्या मुला मुलींसाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा। प्रत्येकाला वस्तू घेणं बिलकुलही जमत नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते। कुणी जर महिन्याला 10,000 कमवत असेल आणि त्याला जर मी म्हटलं की तुम्ही 4-5 हजाराच्या वस्तू घ्या, तर खरंच शक्य नाहीये। आणि त्यासाठीच माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त मी तुम्हाला मोफत उपाय देईन आणि असे उपाय, अशा सेवा देईन ज्या तुम्हाला अगदी 100 नाही 1,00,000% लागू होतील। इतके सुंदर उपाय मी तुम्हाला देत असते। आता 2-3 वर्षापूर्वी मी हे उपाय दिलेले आहेत, मात्र नवीन नवीन संख्या जोडली जाते आणि मग त्यांना हे उपाय माहिती नसतात आणि त्यामुळे त्यांना कळत नाही की आधी काय सांगितलंय ताई, आम्हाला पुन्हा सांगा। तर मी आज असे उपाय तुमच्यासाठी घेऊन आली आहे की प्रत्येक आई वडिलांनी मुलांमुलींसाठी करावेत किंवा स्वतः मुला-मुलींनी केले तर याचा खूप जास्त फायदा होईल। सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथ तुमच्याकडे हवा। बघा, तुम्हाला आयुष्यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, मुलांबद्दल कुठलेही प्रॉब्लेम किंवा घरात कुठलेही प्रॉब्लेम असतील तर नवनाथ भक्तिसाराचा ग्रंथ आपल्याकडे हवाच हवा। किंवा किमान मग नवनाथ भक्तिसाराचा एक छोटा ग्रंथ मिळतो जो फक्त अध्याय 5वा असा आहे, तो जरी असेल तुमच्याकडे तरी चालेल। नसेल तर तुम्ही मोठा ग्रंथ घेऊन आलात, अतिशय पवित्र ग्रंथ आहे, तो घेऊन आलात तरीही चालेल। काय करायचं आहे, आता ही जी सेवा आहे ती संध्याकाळी 7 वाजताच करायची आहे। तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही ते कसं करायचं, काय करायचं ते तुम्ही ठरवा। ऑफिसमध्ये केलं बसून तरीही चालेल। जे कोणी घरात असतात त्यांना सांगते मी 7 वाजता। आता नसेल त्यांच्यासाठी पुढे पर्याय मी सांगते। संध्याकाळी 7 वाजता तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी किंवा तेलाचा दिवा लावावा। दिव्यापाशी काही नाहीये, तुपाचा असू दे किंवा तेलाचा असू दे। धूप दीप सगळं लावायचं। दरवाजामध्ये पण उदबत्ती एखादी लावा, तुळशीच्या इथे एखादा दिवा लावा, शांत आसन घेऊन बसा आणि सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा। त्यानंतर श्री गुरुदेव दत्त 11 वेळा म्हणा आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांसाठी, मुलीसाठी, मुलासाठी मी ही सेवा करत आहे। किंवा तुम्हाला 2 मुलं आहेत, 2 मुलगे, 1 मुलगा 1 मुलगी, जे काही असेल ते त्यांच्यासाठी मी ही सेवा करत आहे। आणि नवनाथ भक्तिसार मधील तुम्हाला अध्याय 5वा वाचायचा आहे, दररोज न चुकता वाचायचा आहे। ताई, किती दिवस करू? खरं तर सेवा करण्याच्या आधीच माणसांना प्रश्न पडलेला असतो की हे किती दिवस करायचंय। चुकीचं आहे। सेवा ही कायम करा। जोपर्यंत तुम्हाला वाटत आहे की माझी मुलं माझ्यावर अवलंबून आहेत किंवा त्यांचं चांगलंच व्हावं, तोपर्यंत तुम्ही करत राहा। ही सेवा खास आई वडिलांनीच करायची आहे। आता समजा कुणाला आई नाहीये, कुणाचं बाळ मावशीकडे असतं, आत्याकडे असतं, ताई आमचं म्हणजे आई नाहीये एखाद्या मुलाला, असं लक्षात घ्या। वडील करू शकत असले उत्तम, नसेल तर पालन पोषण करणारी सुद्धा माताच असते, ती मावशी असो किंवा आत्या असो। मग त्यांनी पण हे केलं त्या मुलांसाठी तरीही चालेल। आता याचे नियम अटी तुम्हाला सांगते की संध्याकाळी 7 वाजताच बसायचं आहे। याला दुसरा कुठला मार्ग नाहीये। संध्याकाळी 7ला 10 कमी असताना बसायचं, दिवा उदबत्ती लावून घ्यायचा, सांगितलेला जप करायचा,
नवनाथ भक्तिसार अध्यायामधील अध्याय 5वा पठण करायचा, प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही रोज सेवा तुम्हाला करायची आहे. आता ज्यांना ही जमणार नाही की नाही आमचे मिस्टर पण 7ला नसतात घरात, मी पण नसते, मला वाचायला येत नाही किंवा मला वेळ नाही, ठीक आहे, आपण त्यांच्यासाठी सुद्धा उपाय घेऊन येऊया. सरस्वतीची मूर्ती कोणत्याही बुधवारी किंवा प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी येते त्या दिवशी देवघरामध्ये स्थापित करावी. मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे, पाहिजे असेल खाली नंबर देते, सिद्ध करून अभिमंत्रित करून मी देते जेणेकरून मुलांना फायदा व्हावा. तर प्रत्येक महिन्याची पंचमी येते, त्या पंचमीला किंवा कुठल्याही बुधवारी आपल्या देवघरामध्ये सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना करावी. तिच्या मागे किंवा तिला नेहमी आपण मोरपीस व्हावे, मोरपीस व्हा, त्यानंतर सुगंधी अत्तर लावा, मोरपीस घातल्यानंतर पांढरे फूल व्हा आणि रोजच्या रोज तिची पूजा करा. जशी इतर देवांची करतो तशी करा आणि मुलांना तिथं बसून फक्त नमस्कार करायला सांगा. मुला मुलींसाठी तुम्ही बीज मंत्र जो आहे सरस्वती मातेचा त्याचा जप करू शकता. वेळ नाहीये, जाता येता बसता उठता 11, 21, 51, 108 कितीही वेळा तुम्ही करू शकता. मुलांसाठी बीज मंत्राचा वापर करायचा आहे. मुलं जी दप्तर वापरतात की नाही, आपली मुलं जी दप्तर, सॅक, काही पाकिट वापरत असतील, जे काही वापरतात त्यामध्ये एका गुलाबी कागदावर बघा, गुलाबी कागदावर तुम्हाला निळ्या पेनाने एम लिहायचं आहे. एडक्यातला वर अनुस्वार आणि टिंब एम लिहायचं आहे आणि ते तुमच्या मुलांच्या सतत जवळ ठेवायचं आहे. म्हणजे दप्तर, पुस्तक, काही नाही तर उशीच्या कवरात तरी तुम्हाला ते ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने मोरपीस सुद्धा मुलांच्या वर येणारे संकट, मुलांना लागणारी वाईट संगत, मुलांचा अभ्यास यामध्ये खूपच जास्त प्रभावी आहे. मोरपीस घ्यावे कोणत्याही बुधवारी, त्याचा मुलाला किंवा मुलीला जे कोणी असेल त्यांना स्पर्श करावा, त्याने मुलांना किंवा मुलीला वारं घालावे आणि त्या मोरपीस हातात घेऊन माता सरस्वतीची प्रार्थना करावी की माझ्या मुलांचं रक्षण कर, माझ्या मुलांना बुद्धी, सुबुद्धी, त्यांची प्रगती सगळं काही होऊ दे. आणि हे जे मोरपीस आहे ते मुलांच्या गादीखाली उशीमध्ये असं तुम्हाला ठेवायचं आहे. उशी धुताना अर्थातच ते काढून ठेवायचं आहे, उशीचं कवर धुताना पुन्हा ठेवून द्यायची आहे. जर मुलं ऐकण्यातली असतील, वही किंवा पुस्तकामध्ये मोरपीस ठेवायला तयार असतील तर त्यांच्या कुठल्याही अवघड विषय जाणाऱ्या पुस्तकाच्या शेवटच्या पेजला छोटं, म्हणजे एवढं मोठं मोरपीस असतं ते कट करायचं आणि मोरपीस सेलो टेपनं चिकटवायचं. ह्याने सुद्धा इतकं लक्ष केंद्रित होतं मुलांच्या अभ्यासामध्ये. तुम्ही करून बघा हा उपाय आणि मग मला सांगा. आता ताई आमची मुलं मोठी आहेत, नाही ऐकणार, ठीक आहे, जिथं मुलं आवरतात ना, आता हे समजा इथं कपाट आहे, ड्रेसिंग टेबल आहे, तिथं रोज ते भांग पाडतात, कंगव्यानी पावडर लावतात, तिथे एक शेजारी सेलो टेपनं एक मोरपीस तुम्ही चिकटवा किंवा 2 असे क्रॉस मध्ये चिकटवा. खूप छान, आपोआप त्यांचं लक्ष जाणारच आहे आरशात बघताना आणि तेवढाच त्यांच्यावर चांगला प्रभाव पडणार आहे. आता ह्याच्या पुढचा जो उपाय मी तुम्हाला देत आहे तो खूप लक्षपूर्वक ऐका, कारण हा तेवढा महत्वाचा आहे. एक आपल्याला पपईचं जे बी असतं ते घ्यायचं आहे. आपली रोजची देवघरासमोर आपण ज्या सेवा करतो त्या उदबत्तीची राख घ्यायची आहे, विभूती घ्यायची आहे किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन तिथली राख, म्हणजे रक्षा, राख का म्हणते मी, खरं तर विभूती शब्द आहे, रक्षा शब्द आहे, पण काही जणांना नाही कळत म्हणून मी उदबत्तीचा अंगारा, राख, रक्षा, तुम्ही त्याला जे काही म्हणता ते आपल्याला घेऊन यायचं आहे. घरातलं घ्या किंवा मंदिरातलं घ्या. आपल्या उजव्या हातामध्ये ते घ्यायचं आहे. तुमच्या इथे जर गोरक्षनाथ स्वामींचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे किंवा घरामध्येच येणाऱ्या प्रत्येक पंचमी असते, प्रत्येक महिन्यात पंचमी असते. ताई आम्हाला माहिती नाहीये, ठीक आहे, बुधवार आहे, माहित आहे, बुधवारी एक पपईचं बी आणि हे सेवा करण्याच्या आधी चांदीचा ताबीज आणून ठेवायचा. स्वस्त आहे चांदीचे, अगदी पातळ ताबीज. एक मुलाला एक मुलीला, जी काही तुमच्या घरात मुला मुलींची संख्या असेल तेवढे, आणि तेवढेच मग पपईच्या बिया आणि तेवढाच अंगारा आपल्याला हातात घ्यायचा आहे. 3 मुलं आहेत, 3 पपयांच्या बिया उजव्या हातात घ्यायच्या, अंगारा घ्यायचा, ती बी थोडी वाळवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. कुणाला तरी शेजारी जपमाळ घेऊन बसवा किंवा तुम्ही मोजा किंवा शेंगदाणे वगैरे 108 जवळ ठेवा. ओम श्री
नवचैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री नवचैतन्य गोरक्षनाथाय नमः. या मंत्राचा जप करायचा आहे. हा शाबरी मंत्र आहे आणि शाबरी मंत्र इतके जास्त प्रभावशाली असतात की मी तुम्हाला शब्दात त्याचं वर्णन सांगू शकत नाही. हा मंत्र म्हणायचा, त्यानंतर अगदी जी ती चिमूटभर राख आहे आणि ती जी पपईची बी आहे ती एका ताबीजात एक बी आणि चिमूटभर रक्षा एवढं ठेवून तो ताबीज घट्ट लावून टाकायचा आणि लाल रेशमी धाग्यात तो ताबीज घालायचा आणि मुलांच्या गळ्यात नसतील ऐकत तर उजव्या हातात अशा पद्धतीने तो घालायचा. पण ऐकतात मुलं, म्हणजे काय आपण त्यांचं वाईट करत नाहीये, त्यामुळं ऐकतात. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते की 4 मुलं असतील, 4 पपईच्या बिया आधी सुकवायच्या थोड्याशा, कारण ओल्या त्या हे राहणार नाहीत, किंचित सुकवायच्या. भले 15 दिवसानं उपाय करा. लाल रेशमी धागा जो मंगळसूत्र वगैरे होतात त्या माणसांकडे मिळतो तो आणून ठेवायचा, ताबीज आणून ठेवायचे आणि मग पपई आणायची, त्या बिया वाळवायच्या आणि मग जो बुधवार किंवा पंचमी येईल त्या दिवशी हा उपाय बसून करायचा आणि त्याच दिवशी मुलांच्या गळ्यात हे बांधायचं. सिल्कचा धागा असतो त्यामुळे जाळून थोडासा तो मग बसवावा लागतो, नाहीतर अखंड तो निघतो. लक्षात आली असेल तुमच्या सेवा, कारण प्रश्न अनेक विचारू नका. मी खूप तुम्हाला फोडून सांगत असते सेवा, त्यामुळं याच्यापेक्षा जास्त फोडून मी नाही सांगू शकत. पुढची सेवा सुद्धा पंचमीचीच आहे. कॅलेंडर मध्ये बघायचं, प्रत्येक महिन्यात पंचमी येते. ही केंद्रामधील सेवा आहे, ही माझ्या मनाची नाही. आपल्या कानातल्याचा किंवा अंगठीचा सोन्याची कुठली पण वस्तू घ्यायची नसेल तर तुम्हाला दर्भाची काडी घ्यायची आहे, जी पूजा वास्तुशांतीचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळते. ती मधामध्ये बुडवायची आणि पंचमी दिवशी मुलांच्या जिभेवर एम म्हणजे सरस्वतीचा जो ब्रीज मंत्र आहे तो एम तुम्हाला मुलांच्या जिभेवर काढायचा आहे. या सेवा तुम्हाला प्रत्येक पंचमीला फक्त ही मधाची सेवा करायची आणि ताबीजाची जी सांगितली आहे तो जोपर्यंत 2 महिने 3 महिने तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये हा ताबीज टिकेल तेवढा टिकेल. कुठं पडून गेला तर ठीक आहे, तुमच्या समोर पडला पुन्हा बांधा, हरवला पुन्हा सेवा करा आणि जोपर्यंत राहतोय तोपर्यंत राहू दे. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या सगळ्या सेवा रिपीट करू शकता. पण या सगळ्यांमध्ये नवनाथ भक्तिसारातला 5वा अध्याय आणि शाबरी मंत्राचे जे उपाय सांगितले ते अवश्य करा आणि कृपया आपल्या मुलामुलींसाठी घरामध्ये देवघरामध्ये माता सरस्वतीची पंचधातूची आपल्याकडील प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती स्थापन तर करून बघा. मग मला तुम्ही सांगा रिझल्ट काय येतात ते. श्री स्वामी समर्थ.